ज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः आपण तो तयार करू शकतो.
या विज्ञानमध्ये मतदानाच्या कल्पनेतून यांच्या संशोधक वृत्तीमधून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या ज्या प्रतिकृती आहेत त्या प्रतिकृतीचं प्रदर्शन मांडलेलं सुद्धा केलंय का आणि प्रमुख पाहुणे त्या प्रतिकृतीला विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ शोधण्याचा यामध्ये ज्या प्रतिकृती आहेत प्रदूषण कमी करणारे यंत्र सेन्सरच्या साहाय्याने ऑटो लोडिंग बॅग आधुनिक दस्ती अशा प्रकारच्या Good morning, sir. Welcome to all. सरांनी पवार तुम्ही काही फोटो काढलेले खूप पुरस्कार मिळाले ना आणि ब्लॅकबोर्डवरच योगायोगाने आले त्या दिवशी दुसरा एक आपला विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आपण टाळ्यांच्या गजरात कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या स्मृतिदिन सोहळ्याचा आरंभ आपण विद्येची देवता माता सरस्वती व कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमेचं आणि विद्येची देवता माता सरस्वती यांचं प्रतिमेचं पूजन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर रविरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् रविरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् यस्य तिष्ठेत् गृहे दीपः तस्य नास्ति दरिद्रता शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते दीपज्योतिर्नमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः
धर्मवीर रामरावजी आहेत स्मृतिदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय डॉक्टर श्री प्रतापराव दिगावकर साहेब, संस्थेच्या व्हाईस चेअरमन मातोश्री अक्कासाहेब आहेत, संस्थेच्या सेक्रेटरी प्रोफेसर डॉक्टर सौ मालती आहेत, संस्थेचे सभासद तसेच ज्यांच्या सेवेचा गौरव आपण करणार आहोत ते संस्थेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक श्री रवींद्र दशपुते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कृतीप्रमाणे आचरण ठेवणारे उद्योजक आदरणीय श्री संजय अण्णा हिरे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक बापू रोंदळ सर, दशपुते साहेबांबरोबर आलेले आदरणीय गुरव सर, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत आहेत, माजी सरपंच जितू अण्णा आहेत, मौलिप्रचे माजी संचालक प्रमोददादा पाटील, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पगार सर, मौलिप्रचे माजी संचालक आणि देवळा मर्चंट बँकेचे माजी चेअरमन आदरणीय निकम बापू, आदरणीय दिगावकर साहेबांच्या समेत आलेले पाटील साहेब, मौलिप्रचे संचालक बिजू नाना पगार, प्राध्यापक प्रमोद ठाकरे, डॉक्टर वसंतराव आहेर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डी के आहेर सर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर जयवंत बदाने, उपप्राचार्य आर्यन निकम, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व सेवक, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय पगार सर, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सुनीता पगार मॅडम, उपस्थित मान्यवर, पत्रकार, नागरिक आणि विद्यार्थी मित्र हो, कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या 32व्या स्मृतिदिन समारंभात मी देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. देवळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1944 साली करण्यात आली. कैलासवासी कच्चूनाना खरोटे, कैलासवासी टी के पाटील तथा बापूसाहेब, कैलासवासी कृष्णनारायण पाटील, स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी तुकाराम भाऊबा पाटील, कैलासवासी नानासाहेब वाघमारे तथा कुलकर्णी साहेब आदींनी संस्था स्थापन केली. त्यावेळेस फक्त श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल एवढी एकच शाळा निघाली. संस्थेच्या विस्ताराचे श्रेय हे कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांचे आहे. 1978 साली अण्णासाहेब संस्थेचे चेअरमन झाले आणि त्यांनीच दिंडोरी, पेठ, मालेगाव, बागलाण, देवळा, कळवण या तालुक्यांमध्ये 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये काढली. उच्च शिक्षणाची तेव्हाच्या कळवण तालुक्यात सोयच नव्हती. मुले कशीबशी सटाणा, मालेगाव, नाशिक व अन्यत्र जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत असत. मात्र मुलींना बाहेर पाठवणे अशक्यच होते. हे सारे लक्षात घेऊन कर्मवीर अण्णासाहेबांनी 1978 साली आपले हे महाविद्यालय काढले. तेव्हा 120 मुला मुलींवर सुरू झालेले हे महाविद्यालय आता 2 ते 3 हजार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. खेड्यापाड्यातल्या, मळ्यातल्या, डोंगरातल्या मुला मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मिळत आहे. यावर्षी प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापक यांनी वर्षभरात 10 पुस्तके वाचून नोंदी कराव्यात अशी योजना ठरवलेली आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रमाला पूरक किंवा अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तकांचे वाचन संस्थाभर होत आहे. सध्याचा काळ मोबाईल, इंटरनेट, समाज माध्यमे, रील्स यामुळे गजबजून गेला आहे. म्हणूनच वाचन विषयक संकल्प आपण त्या ठिकाणी केलेला आहे. संस्थेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, सेवक वाचन करीत आहेत. याबद्दल आनंद मी व्यक्त करतो. स्मृती दिनाच्या निमित्ताने सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्या सर्वांना धन्यवाद देतो. मित्रहो, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर प्रतापराव दिगावकर साहेब IPS
हे पोलीस महानिरीक्षक म्हणून अलीकडेच निवृत्त झालेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रभरातल्या तरुणांना MPSC, UPSC परीक्षांसाठी प्रेरणा दिलेली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या भागातली जवळपास 300 ते 400 मुले मुली यशस्वी ठरलेले आहेत. सेवा काळात त्यांनी गुन्हेगारांना पकडलेच, शांतता, सुव्यवस्था, निर्भयताही निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना तर त्यांचे कोट्यवधी रुपये फसव्या व्यापारी सावकारांकडून मिळवून दिलेले आहे. वन संरक्षण, वृक्षारोपण, प्रदूषण मुक्त भारत या क्षेत्रातले त्यांचे आहे. त्यांनी या समारंभात येणे म्हणजे तरुण मुलांना प्रेरणादायी ठरलेले आहे. तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी माननीय रवींद्र दशपुते यांनीही मेशी ते मालेगाव आणि पुढे भारतभर उद्योजकतेचा आदर्श निर्माण केलेला आहे. मालेगाव येथील मनापासून अभिवादन करतो. श्री संजय अण्णा हिरे हे धडाडीचे ध्येयवादी आणि कृतिशील उद्योजक आहेत. त्यांनी त्यांच्या उद्योगामध्ये जवळपास 300 ते 400 तरुणांना रोजगार मिळवून दिलेला आहे. त्यांच्या कामगिरीसही मी अभिवादन करतो. हा स्मृतिदिन समारंभ विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि पालक नागरिक यांच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा वाढवणारा आहे. याची मला खात्री आहे. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहेर यांनी करावं. स्मिता नवीन. माननीय श्री दिगंबर साहेब यांचा परिचय तुमच्या समोर करून देणार आहे. परिचय तसा खूप मोठा आहे आणि त्यांच्या परिचयाचं मोजमाप करणं या एवढ्या 2-3 पेजेस मध्ये शक्य नाही. त्यांचं कार्यकर्तृत्व अगदी दीपस्तंभासारखं आहे आणि म्हणून त्यांचं जे सन्मानपत्र आहे त्या सन्मानपत्र वाचनातून त्यांचा परिचय आपल्याला होणार आहे. सन्मानपत्राचं वाचन मी आपल्या पुढे करते आहे. देवळा एज्युकेशन सोसायटी देवळा, जिल्हा नाशिक, धर्मवीर रामगावजी आहे. 32वा स्मृतिदिन समारंभ 1 जानेवारी 2026. सन्मानपत्र आदरणीय डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिगावकर, IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक निवृत्त. या सप्रेम नमस्कार. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ध्येय वाक्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे आपली पोलीस, समाज, पर्यावरण, शिक्षण, कृषी व युवा प्रेरक मार्गदर्शन ह्या क्षेत्रातील कामगिरी होय. कसमादेचे भूमिपुत्र, उत्तर महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे भूषण म्हणून आपला अभिमान आम्हास वाटत आला आहे. या अभिमानात आपले प्रेरक व्यक्तित्व आणि कर्तृत्व सातत्याने वृद्धिंगत होत आले आहे. जगभरातल्या विद्यापीठांच्या शैक्षणिक पदव्या आपणास बहाल झाल्या आहेत. लोक प्रशासन, मार्केटिंग मॅनेजमेंट, समकालीन आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण शास्त्र, ग्राम विकास, उत्तम प्रशासन, विधी व न्याय, सायबर गुन्हेगारी आदी ज्ञान शाखांचा विद्या व्यासंग करीत आपण पर्यावरण शास्त्रात इटालियन विद्यापीठाची मानद D.Litt ही पदवी मिळवली आहे. ग्रामीण विकास व प्रदूषण नियंत्रण या 2 विषयात 2 PhD पदवी मिळवणारे आपण व्यासंगी संशोधकही आहात. आपणास कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठानेही उत्तम प्रशासन या विषयात D.Litt पदवी बहाल केली आहे. LLB आणि LLM न्यायविधी शास्त्रातल्या पदव्याही आपण प्राप्त केल्या आहेत. पोलिसी सेवा, समाजसेवा, कृषी सेवा निष्ठापूर्वक करतानाही सतत संशोधनशील राहण्याचा आपला ध्यास जवळपास 12 अतिउच्च पदव्यांच्या प्राप्तीतून दिसून येतो. 1987 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून DYSP म्हणून सेवादत्त झालात. आपण 2001च्या बॅचचे IPS अधिकारी आहात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर आपण केलेली पोलीस दलाची सेवा वाखाणली गेली आहे. गुन्हे शोधाबरोबरच सदरक्षणाचे सामंजस्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांचे संवर्धनही आपण केलेले आहे. कर्तव्य कठोरता, शिस्त, ध्येयनिष्ठा, जनसामान्य व अगदी क्षीण झालेल्या माणसांना आधार देणे
ह्या आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपली कारकीर्द सर्जनशीलतेचा, आशावादाचा, मानवतेचा सोहळा ठरला आहे. अध्ययन, प्रशिक्षण आणि विद्याव्यासंगी अध्यापनात, प्रेरक कथनात, कृतीत आपण संपूर्णता समर्पित असल्याने वाहतूक नियंत्रण, महानगर व्यवस्थापन, शांतता, सुरक्षितता निर्माण याकडे आपले सतत लक्षही राहिले आहे. जॉर्जिया, सिडनी, न्यू साऊथ वेस्ट, अमेरिका, इस्रायल अशा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रातून सेवा अंतर्गत शिक्षण व प्रशिक्षण आपण घेतलेले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव, युनो, समता विकसन, जागतिक बँक, अफगाणिस्तान, सामोपचाराने संघर्ष सोडवणूक, न्यूयॉर्क, मुंबई हायकोर्ट, नॅशनल पोलीस अकादमी हैदराबाद, ग्रामीण विकास, विधान भवन भोपाळ अशा विषयांवर महनीय वक्ते म्हणून आपणास निमंत्रित केले गेलेले होते. आपण टेड लेक्चर्सही दिलेली आहेत. ग्रामीण भागातील होतकरू, बुद्धिमान युवकांना MPSC, UPSC या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली व यश संपादन केले आहे. आपली उत्तर महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्यपदी झालेली निवड अत्यंत भूषणावह वाटते. इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम, लोक प्रशासन व व्यवस्थापन, कॉमनवेल्थ, पंतप्रधान श्रेष्ठ लोक प्रशासन असे अत्यंत मानाचे पुरस्कार आपणास लाभले आहेत. लाखो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांना, लबाड व्यापाऱ्यांना कायद्याने शिक्षा असंख्य शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये आपणच मिळवून दिले आहेत. पोलिसांना हक्काची घरे मिळावी म्हणून नवी मुंबईत 10,000 पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प आपण राबवत आहात. वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण, सामाजिक सलोखा, निरामय समाज वनांची निर्मिती, कृषी शेतकऱ्यांना आधार, लुबाडणुकीपासून संरक्षण, युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरक मार्गदर्शन, 26/11 मुंबई हल्ल्यातील कामगिरी, विद्या व्यासंग आणि लोकसंवाद या क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. पोलीस खात्यातील यशस्वी कारकीर्द आणि विद्या व्यासंगी समाज मनस्कता या आपल्या गुणवैशिष्ट्यांचा संस्कार आम्हास प्रभावित करीत आहे. आपल्या कर्तृत्वास अभिवादनपूर्वक हे सन्मानपत्र अर्पण करीत आहोत. आपले नम्र प्राचार्य डॉक्टर हितेंद्र रामराव आहेत, अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मालती हितेंद्र आहे, सचिव. मी मान्यवरांना विनंती करते सन्मान चिन्ह त्याचबरोबर शाल श्रीफळ घेऊन माननीय प्रतापराव दिगावकर साहेबांचा विशेष सन्मान करण्यात यावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय डॉक्टर प्रतापराव दिगावकर साहेब यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हितेंद्र बापू आहेत सत्कार करीत आहेत. साहेबांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपल्या संस्थेतील कला शिक्षक जिजामाता कन्या विद्यालयाचे कला शिक्षक भरत पवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्केच केलेले आदरणीय डॉक्टर प्रतापराव दिगावकर साहेब यांचं तैलचित्र व त्यांची ताब्याची या चित्रात रंगवरण केलेलं आहे व या चित्राचं स्केचेस भरत पवार प्रतापराव दिगावकर साहेब यांचं तैलचित्र त्यांना सप्रेमेंट देत आहे. भारत पवारकर आणि त्यांची विद्यार्थी विनम्र अभिवादन करते आणि सन 2025-26 अहवाल वाचनास सुरुवात करते. विद्यालयाचा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. मार्च 2025 मध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 97.12% लागला असून त्यात कुमारी भार्गवी सुजित कुमार ऐराव
हिने 95.60% गुण मिळवून विद्यालयात प्रथम, केंद्रात व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. कुमारी गुंजन शेवाळीने 95.40% गुण मिळवून केंद्रात तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता 10वीतील कुमारी श्रेयानिकम या विद्यार्थिनीची बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली. तिला आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळाले आहे. एसकेडी इंटरनॅशनल स्कूल भावडे येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता 10वीतील कुमारी रिया संजय आहे. ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तिला 3000 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कुमारी सृष्टी गुजरे व नीला गुजरे यांना प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. यावरील महिला कुस्ती स्पर्धेत 5 विद्यार्थ्यांनी यशाच्या मानकरी ठरल्या आहेत. तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कुमारी प्रणाली पवार हिची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. संस्था अंतर्गत कर्मवीर वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून कुमारी रिया संजय आहे. इयत्ता 10वी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्राथमिक गटातून कुमारी प्रांजल संदीप सोनवणे इयत्ता 6वी हिने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. कलेच्या योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार, नालंदा आंतरराष्ट्रीय संस्था आणि संशोधन केंद्र पंजाब यांच्यातर्फे कला शिक्षक श्री भारत पवार सर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. एलिमेंटरी व इंटरमिडिएट परीक्षेत अनुक्रमे 130 व 121 विद्यार्थी प्रविष्ट झाल्या. स्मृती सप्ताहाच्या समारोपासाठी प्रमुख अतिथी माननीय श्री हिरामन झिरावळ साहेब, उपजिल्हाधिकारी मुंबई, त्याचबरोबर माननीय प्रोफेसर डॉक्टर सौमातीताई आहेर मॅडम यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यानंतर आपल्या समोर सादर करीत आहे श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा दत्ता देवळा चा शैक्षणिक अहवाल. सन 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल 99% लागला. इयत्ता 8वीतील 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. इंटरमिडिएट व एलिमेंटरी परीक्षेत अनुक्रमे 132 व 65 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. तालुका विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाने यशस्वी सहभाग घेतला. बॉल बॅडमिंटन स्पर्धेत 10वीतील विद्यार्थी कुमार साई महेंद्र देवरे याची राज्य स्तरावर निवड झाली. महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत श्री आर्यन ठाकरे सर यांची उत्कृष्ट फोटोग्राफी स्पर्धेत विभाग स्तरावर निवड झाली. विद्यालयात सन 2025 मध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेऊन माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. कर्मवीर रामराजे आहे तथा अण्णासाहेब यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यालयात स्मृती सप्ताहाचे आयोजन केले गेले. स्मृती सप्ताहाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सौमातीताई आहेर मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री संजय पगारकर, पर्यवेक्षिका मनीषा आहेर मॅडम उपस्थित होत्या. स्मृती सप्ताहाचा समारोप दिनांक 31 डिसेंबर 2025 बुधवार रोजी करण्यात आला. स्मृती सप्ताहाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री राम खैरनार साहेब, संचालक युनिव्हर्सल फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश लाला आहेर हे उपस्थित होते. विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर मी आपल्या समोर सादर करीत आहे कर्मवीर रामरावजी आहेर कनिष्ठ महाविद्यालयाचा स्मृतिदिन. विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात निबंध स्पर्धेत कुमारी साक्षी देवी बच्छाव हिने प्रथम क्रमांक व कुमारी सायली संजय जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत कुमारी तन्वी संजय आयरे हिने प्रथम क्रमांक तर कुमारी अक्षरा विलास ठाकरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. काव्यवाचन स्पर्धेत प्रीती केशव पगार हिने प्रथम क्रमांक, कुमारी पूजा सतीश आहेर हिने द्वितीय क्रमांक मिळवला. कथाकथन स्पर्धेत कुमारी तेजस्विनी प्रदीप निकम हिने प्रथम क्रमांक तर कुमारी जान्हवी गोरखनाथ विश्वास हिने द्वितीय क्रमांक मिळवला. संस्थामध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर कुमारी वैष्णवी विलास भामरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी अक्षरा विलास ठाकरे द्वितीय क्रमांक,
कुमारी तन्वी संजय आयरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. चळवळी स्मृती या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारात कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने अंतिम स्पर्धेत विजय संपादन करत फिरती ढाल मिळवली. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्राध्यापक रमेश पंढरीनाथ चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्राध्यापक रामदास निंबा निकम यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. प्राध्यापक शशिकांत संतोष निकम यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या ठिकाणी अहवाल वाचन माझं संपलेलं आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कला शिक्षण सेवा व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी पत्रकार भवन पुणे येथे प्रदान करण्यात आलेली आहे. नुकतीच आपण संस्थेच्या वतीने माननीय आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करीत आहोत. मी आदरणीय आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर त्यांना विनंती करतो की त्यांनी भारत पवार यांना सन्मानित नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवरती देण्यात आलेली आहे. त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली असून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. उच्च माध्यमिक विद्यालय देवळा या संघाचा प्रतिनिधी इथे उपस्थित राहायचा आहे. महाविद्यालय कनिष्ठ विभाग वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने आलेले विद्यार्थी कथाकथन स्पर्धा प्रथम विद्यार्थी निकम तृतीय आहे. प्रथम क्रमांक पगार प्रीती केशव पूजा सतीश. क्रमांक निबंध स्पर्धा विद्यार्थी निबंध स्पर्धा जाधव सायली पगार जयश्री. त्यानंतरच्या स्पर्धा जिजामाता कन्या विद्यालय देवळा बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेली विद्यार्थिनी श्रेया तुषार निकम इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. तालुका विज्ञान मेळावा जिल्हा स्तरावर निवड झालेली विद्यार्थिनी आहे. विद्यार्थी निबंध स्पर्धा मी वाचलेले पुस्तक प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे सृष्टी विजय शिंदे. गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी आहे अर्चना भाऊसाहेब सोनवणे. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मोठ्या गटात प्रथम आलेली विद्यार्थिनी देवयानी भरत आहे. कर्मवीर चषक महिला कुस्ती स्पर्धेमध्ये आलेली विद्यार्थिनी आहे आनंदी जितेंद्र चव्हाण. शंभर मीटर धावण्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे अनुष्का दिलीप मेदने. गणित प्रतिकृतीमध्ये लहान गटामधली विद्यार्थिनी आहे साक्षी दिनेश आहे. इंग्लिश पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा मधुकर आहे. आणि रंगभरण स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक प्रगती दीपक डांबरे. या पुढील बक्षीस श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा. राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा प्रथम क्रमांक आलेला साई महेंद्र देवरे. नंतरचा विद्यार्थी 100 मीटर धावणे लहान गट अर्णव दिलीप मेदने. प्रदीप निकम. वक्तृत्व स्पर्धा मोठा क्षेत्र हस्ताक्षर स्पर्धा लहान गटामध्ये त्यानंतरच्या स्पर्धा आहेत संस्था अंतर्गत
जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय रामसोमनारी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. संस्थास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला अंक घातला. माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी आहे रिया संजय आहे, जिजामाता कन्या विद्यालय देवळा. आणि उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे या पुढील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आदरणीय डॉक्टर निकम बापूंना विनंती करतो. बापूने पुढे वर्गनिहाय इयत्ता 5वी प्रथम क्रमांक स्वरा. यानंतर इयत्ता 7वी मध्ये प्रथम आलेले विद्यार्थ्यांनी पुढे येईल. 6 विद्यार्थी आयुष दीपक आहे, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा. चंपक देवरे, जिजामाता कन्या विद्यालय देवळा. अभिनंदन, धन्यवाद. जयमाला वसंतराव. बक्षीस देण्यात आलेले आहेत. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस आहे कर्मवीर रामरावजी आहेत शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील रामदास निंबा. तृतीय क्रमांक प्राध्यापक निकम शशिकांत संतोष. या शाखेतील प्रथम क्रमांकाच्या निबंधाला आपण बक्षीस देत आहोत. हे कणाशी प्रथम क्रमांकाचा निबंध आहे संजय एकनाथ गवळे सरांचा. खूप खूप अभिनंदन. जनता विद्यालय उच्च जिजामाता कन्या विद्यालय देवळा. पाटील सर शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या NDST बँकेचे देवळा तालुका संचालक आहेत. द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक श्रीयुत भारत रंगनाथ पवार. आलेला आहे श्रीमती पुष्पा पंडित हाके. क्रमांकाचा निबंध आहे. संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करणारे सन्मानपत्र मी आता वाचून दाखवतो आहे. देवळा नाशिक कर्मवीर रामरावजी आहेत. 32वा स्मृतिदिन समारंभ 1 जानेवारी 2026. सन्मानपत्र माननीय श्री रवींद्र दशपुते, संचालक पंचगंगा उद्योग समूह मालेगाव. यास सप्रेम नमस्कार. महोदय, देवळा तालुक्यातील मेशी हे आपले जन्मगाव आहे. शिवाय देवळा एज्युकेशन सोसायटीचे आपण माजी विद्यार्थीही आहात. शेतकरी कुटुंबातले आपले बालपण आणि पुढे एक यशस्वी उद्योजक, शिक्षण संवर्धक व विचारी व्यक्ती म्हणून आपण सर्वदूर परिचित आहात. इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आपण वयाच्या 21व्या वर्षी मालेगावला पॉवरलूम व्यवसायात आलात. खड्डाजीन परिसरात आपल्या ध्येयवादी कर्मयोगास बहरही आला. मालेगावच्या जगप्रसिद्ध काठपदराच्या साड्यांची निर्मिती आपण केली. इसवी सन 1989 मध्ये पंचगंगा उद्योग समूहाची स्थापना केली. वाहन उद्योग, वितरण, ऑटोमोबाईल या उद्योग व्यवसायाला सुवर्ण व सुखद सेवा संवहनाचा स्पर्श केला. अल्पावधीतच नामांकित उद्योजक म्हणून कार्यशील झाला. सर्व कुटुंबियांच्या सहकार्याने ग्राहक, कामगार, यंत्रमाग, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार या सर्वांनाच आपल्या विस्तारित कुटुंबात आस्थापूर्वक स्थान दिले. उत्तर महाराष्ट्रातील कसमाते परिसरातील महिंद्रा ट्रॅक्टर, मयूर बजाज बाईक, स्काय सुझुकी यांची डीलरशिप आपण सांभाळत आहात. शेतकरी व अन्य ग्राहकांशी स्नेहाचे, सेवेचे व श्रद्धेचे संबंध निर्माण झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक ट्रॅक्टर विक्री, वितरक व मार्गदर्शक म्हणून आपण नावाजले गेलेले आहात. मालेगाव एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष,
संचालक म्हणूनही आपण शिक्षण संस्कारांचे उद्बोधनाचे कार्य करीत आहात. वर्धमान शिक्षण संस्थेच्या संवर्धनात आपला मोठा सहभाग आहे. नानासाहेब पुणतांबेकर न्यासाची स्थापना करून सांस्कृतिक विचारमंथन आपण घडवून आणत आहात. मालेगाव मर्चंट्स बँकेच्या व्यवसाय वृद्धीचे एक महत्त्वाचे सहभाग करतेही आहात. शेती, शिक्षण, संस्कृती, व्यापार व आदिवासी विकास या जीवन क्षेत्रातील आपल्या कार्याचा गौरव म्हणून हे सन्मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत. आपले नम्र प्राचार्य डॉक्टर हितेंद्र रामरावजी आहेर, प्रोफेसर डॉक्टर मालती हितेंद्र आहेर, चेअरमन आणि सेक्रेटरी. मी संस्थेचे अध्यक्ष शाल श्रीफळ प्रदान करून मित्रांनो, हा केवळ सन्मानाचा क्षण नसून कर्तृत्व, मूल्य आणि माणुसकी यांचा उत्सव आहे, ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. देवळा, जिल्हा नाशिक. कर्मवीर रामरावजी आहेर 32वा स्मृतिदिन समारंभ 1 जानेवारी 2026. सन्मानपत्र माननीय श्री संजय हिरे, उद्योजक, यास सप्रेम नमस्कार. महोदय, सकाळ माध्यम समूहात चतुर्थ श्रेणी सेवक ते विविध औद्योगिक व्यवस्थापनाचे निर्माते अशी आपली वाटचाल आम्हास अत्यंत प्रेरक व स्फूर्णदायी वाटत आली आहे. नाशिक सारख्या शहरामध्ये आपण स्वयंस्फूर्तीने इलेक्ट्रिफिकेशनचा व्यवसाय स्वीकारला, अनेकांना वीज तंत्रेंना रोजगार उपलब्ध करून दिला, विविध गृहसंकुले, मोठे इमारत प्रकल्प, गृहनिर्माण संस्था प्रकाशमान केल्या. 1994 ते 2022 पर्यंत नाशिक हेच आपले कार्यक्षेत्र होते. या व्यवसायाची जबाबदारी आपल्या बंधूंकडे सोपवली व आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेतून व्यवसाय विस्तारत आहात. मालेगाव, रावळगाव, आघार, दाभाडी आदी परिसरात आपण 2019 मध्ये पशुखाद्य, कुक्कुटपालन, पोल्ट्री या व्यवसायाकडे अत्यंत जिद्दीने वळला. प्रारंभी 50,000 पक्ष्यांची आपण 2 लाख पक्ष्यांची ओलांडून गेले. सर्वाधिक विस्तारही घडवला. पोल्ट्रीसाठी अन्न खाद्य निर्मिती, पशुखाद्य निर्मिती, कृषी क्षेत्रातील आपली कामगिरी अत्यंत महत्वाची ठरली आहे. शिवतीर्थ ॲग्रो फीड्स प्रायव्हेट लिमिटेड, SM ॲग्री फूड्स अँड इंडस्ट्रीज, RP ॲग्रो इंडस्ट्रीज ची निर्मिती करून आपण उत्तर महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय पातळीवर उद्योजकता सिद्ध केली आहे. आपल्या उद्योग व्यवस्थापनामध्ये जवळपास 400 युवकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या कृषी व उद्योग क्षेत्रातील कारकिर्दीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कृतींची प्रेरणा लाभली आहे. आपल्या शिवमय कृती, विचार आणि श्रद्धांना या सन्मानपत्राद्वारे अभिवादन करीत आहोत. आपले नम्र प्राचार्य डॉक्टर हितेंद्र रामरावजी आहेर, चेअरमन, प्रोफेसर डॉक्टर मालती हितेंद्र आहेर, सेक्रेटरी. मी संजय हिरे यांचा हा सन्मान केवळ व्यक्तीचा गौरव नाही, तर कष्ट, आत्मनिर्भरता, शेतकरी उभारणी आणि शिवविचारांच्या आचरणाचा सन्मान आहे, ज्याचे आपण आज सर्वजण साक्षी आहोत. आज जो पुरस्कार देऊन माझा सन्मान केला, माझी सामाजिक जबाबदारी अजून वाढलेली आहे. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात. प्राचार्य आहे सर माझे वर्गमित्र असल्याने हा सत्कार मला माझ्या घरातल्या माणसांनीच केला आहे अशी माझी भावना आहे. कारण एखादी व्यक्ती जन्मान्य असली तरी तोपर्यंत त्याच्या घरातली माणसं त्याचा मोठेपणा मान्य करत नाही.
तोपर्यंत तो मोठा होऊ शकत नाही, असं संत ज्ञानेश्वरांचं मत आहे. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, हेरे विश्वभरे आदरे मूर्ख जैसा. माझे मूळ गाव मेशी, वडिलांच्या आईचे आत्याचे माहेर मेशी असल्याने आमचे ऋणानुबंध हे मराठा विद्यापीठ समाज या संस्थेचे माजी संचालक राहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. हाउ इज द जोश, हाउ इज द जोश. हाँ ओके. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वजननी आई जिजाऊ, कर्मवीर रामरावजी आहेर या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आमचे मित्र डॉक्टर आहेर, देवळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती सुशीला आहेर, सचिव डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मालतीताई आहेर, आजचे पुरस्कारार्थी आणि ज्यांचा आपण सन्मान केलेला आहे श्री रवींद्रजी दशकुते, श्री संजयजी हिरे, कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जयंत मदाने, शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री पगार, एमएपीचे संचालक श्री विजय नाना पगार, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पगार, प्राध्यापक एकनाथ पगार, माझे मित्र बीडीओ श्री पाटील, ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या भारत देशाच्या निर्मितीची जबाबदारी आहे, ते सर्व बसलेले माझे तरुण विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि भारताचे भविष्य काळातले आधारस्तंभ, त्यांना घडवणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी, आज 32वा स्मृती दिन आहे. बापू आमचे आजोबा नेहमी म्हणायचे की ज्या व्यक्तीला 1 वर्ष जगायचं आहे त्याने बाजरीचं पीक घ्यावं, ज्या व्यक्तीला 10 वर्ष जगायचं आहे किंवा 20 वर्ष जगायचं आहे त्याने आंब्याची झाडं लावायची, आणि ज्या व्यक्तीला 100 वर्षाचं भविष्य घडवायचं आहे त्याने माणसं पेरली पाहिजे. आणि नेमकं हे काम कर्मवीर रामरावजी आहेर साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे खरोखर ते अभिनंदनार्ह. प्राध्यापिका डॉक्टर मालतीताई आहेर यांनी माझा परिचय करून देताना सांगितलं, मी अमेरिकेत शिकलो, इंग्लंडमध्ये शिकलो, इस्रायलमध्ये शिकलो, युनोमध्ये माझं भाषण झालं, जर्मनीत शिकलो. मित्र, ही माझी ओळख नाही. जिल्हा परिषदेचा एक शिक्षकी शाळेचा विद्यार्थी आणि एक शेतकऱ्याचा मुलगा ही माझी पहिली आणि शेवटची ओळख आहे. बापू, मला आश्चर्य वाटलं की इथली जिजामाता कन्या विद्यालयातली मुलगी श्रेया निकम ती बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात पहिली आली. आतापर्यंत मला वाटत होतं की बागलांमध्ये सर्व हुशार लोक आहेत, पण आज माझा समज खोटा पडला. देवळा तालुक्यात सुद्धा खूप हुशार विद्यार्थी आहेत, याचा मला
बापू सांगायला अभिमान वाटतो. 2023 मध्ये महाराष्ट्र आयोगामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या 4 जागा होत्या महाराष्ट्रासाठी, महिलांसाठी, ओबीसीच्या. आणि त्या 4 जागांपैकी देवळा तालुक्यातल्या 2 मुली म्हणजे 50% महाराष्ट्राचं सिलेक्शन देवळा तालुक्याने पडतं. मी माझं स्वतःच सांगतो, मी 1969 ला मला देवळा पब्लिक स्कूल मध्ये यायचो आणि मी देवळा पब्लिक स्कूलची परीक्षा पण दिली. परंतु दुर्दैवाने मला 1 मार्क कमी पडला आणि मला देवळा पब्लिक स्कूलचं ऍडमिशन मिळालं नाही. आता ते चांगलं झालं का वाईट झालंय मला माहित नाही, पण ज्या देवळ्यामध्ये मला शिक्षण घेता आलं नाही त्या देवळ्यामध्ये एका कार्यक्रमाचं मुख्य पाहुणा म्हणून येण्याचं भाग्य मला मिळालं. ते पण 9 वर्षाच्या पंधरा. आज खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. या लोक जे कर्मवीर रामरावजी आहेर असतील, त्यांनी 50 वर्षापूर्वी देवळा तालुक्यामध्ये मनुष्य विकास कसा केला पाहिजे याची क्लिप दिली. आणि मी त्यांचं ते पुस्तक वाचताना गावोगावी वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा उभ्या केल्या. आज महाराष्ट्रामध्ये जी शैक्षणिक क्रांती झालेली आहे त्या शैक्षणिक क्रांतीला खऱ्या अर्थाने जे त्याचे आधारस्तंभ आहे ते शाहू, फुले, आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची बीज रोवली. आज त्याच्यानंतर जी दुसरी शैक्षणिक क्रांती झाली ते म्हणजे विना अनुदान तत्वावर इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी निर्णय घेतला. बापू 7वी पास असलेल्या माणसाने जो निर्णय घेतला वसंतदादा पाटलांनी, त्यामुळे आज मला सांगायला अभिमान वाटतो. आज अमेरिकेमध्ये जे सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये 35% इंजिनियर आपले महाराष्ट्रीयन आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की स्वर्गीय वसंतदादा पाटील जे फक्त 7वी पास व्यक्ती होते, पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातले जवळपास 15 लाख इंजिनियर अमेरिका, इंग्लंड, जर्मनीमध्ये विना अनुदान तत्वाच्या कॉलेज. तर मुंबई विद्यापीठाला त्यांचं नाव द्यावं अशी मी सरकारला विनंती केली आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. कारण आज खेड्यापाड्यातल्या मुलं इंग्लंड, अमेरिका, जर्मनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आज गेलेले आहेत. आणि त्या निर्णयामुळे आज मी ज्यावेळेस इंग्लंडमध्ये गेलो, मी 1996 मध्ये अमेरिकेत कमांडो कोर्स करायला गेलो होतो आणि भारतातला पहिला पोलीस अधिकारी की जो अमेरिकेत कमांडो कोर्स करायला गेला. पण तुमचा कसमध्ये पुत्र त्यावेळेस 1996 मध्ये जवळपास अमेरिकेत फेडरल लॉ एन्फोर्समेंट ट्रेनिंग कॉलेजमध्ये 72 देशातले आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी आले होते. 50% अधिकाऱ्यांना भारत देश काय हेच माहित नव्हते 1996 मध्ये. ज्या लोकांना भारत देशाबद्दलची माहिती होती ते विचारत होते की भारतात डॉक्टर आहेत का, अजूनही लोक हत्तीवरूनच जातात, घोड्यावरून जातात. भारत देशाबद्दल त्यावेळेस असे गैरसमज होते. 10 ऑगस्ट 2010 ला परत मला न्यूयॉर्कला जाण्याचा योग आला आणि माझं युनो मध्ये भाषण ठेवलं, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम. आणि तिथं न्यूयॉर्क टाइम्सचं मी एक त्याचा पेपर उघडला आणि त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा. आणि बराक ओबामांनी एक तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये दीक्षांत समारंभ, पदवीदान समारंभामध्ये भाषण करताना त्यांनी बोलले,
बराक ओबामाची, की त्यांनी सांगितलं या व्यासपीठावरून मी सर्व अमेरिकन विद्यार्थ्यांना विनंती करतो, आव्हान करतो की तुम्ही कष्ट करा, तुम्ही कामाला लागा, नाहीतर भारतातले विद्यार्थी येतील, सर्व तुमच्या नोकऱ्या घेऊन जातील आणि अमेरिकन विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागेल. ही भीती आज भारताच्या विद्यार्थ्यांची, जगातल्या विद्यार्थ्यांना आहे. ही ताकद भारतीय विद्यार्थ्यांमध्ये. बापू म्हणजे एक गोष्ट मला खटकली, सर्व बक्षिस आम्ही दिली ती विद्यार्थिनींना, मग आमची मंडळी काय काम करते? तुमच्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात जोरात टाळ्या वाजवा तुम्ही. आता म्हणजे आवाज कमी आहे. आम्ही आमच्या भगिनींना किंवा आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो 7च्या आत घरात, पण आज ज्या अवकाशात ज्या भारतीय वंशाच्या 2 व्यक्ती गेल्या आहेत त्या दोन्ही महिला आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो. नावं सांगता येतील त्यांची, कोण कोण गेलं होतं अवकाशात, स्पेस मध्ये? बरोबर आहे. कोण? करेक्ट. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम. भारतीय. आतापर्यंत अवकाशात 2च महिला गेल्या आणि तो आम्हाला अभिमान आहे की ते आमच्या भारतात आहे. त्यामुळे लाडक्या भावांनो, आता कामाला लागा आणि काही मदत लागली आम्ही करतो. कारण येणारं जे दशक आहे ते भारतीय तरुणांचं आहे. जगामध्ये जर कुठल्या नावाचा गवगवा असेल तो भारतीय विद्यार्थ्यांचा असेल. त्याला कारण आहे, आज अमेरिकेचं सरासरी वय 62 वर्ष आहे, इंग्लंडचं सरासरी वय 63 वर्ष आहे, जपानचं सरासरी वय 68 वर्ष आहे, चीनचं सरासरी वय 59 वर्ष आहे. पण बापू आमच्या भारताचं सरासरी वय 29 वर्ष 8 महिने आहे. सगळ्यात तरुण देश, सगळ्यात तरुण देश आमचा भारत देश आहे. सगळ्यात जास्त इंजिनियर असणारा देश भारत देश आहे. आज देशाला एवढंच मनात ठेवा, इथून पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श नागरिक असला पाहिजे. तो शिक्षक जरी झाला आदर्श शिक्षक झाला पाहिजे, चित्रकार जरी झाला आदर्श चित्रकार झाला पाहिजे, प्राध्यापक जरी झाला आदर्श प्राध्यापक झाला पाहिजे, डॉक्टर झाला आदर्श डॉक्टर झाला पाहिजे. आणि आदर्शच्या पाठीमागे तुम्ही लागा. तुम्हाला आई तुळजाभवानी प्रचंड यश देईल. नवीन वर्षाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी यशवंत व्हावं, गुणवंत व्हावं, बुद्धिवंत व्हावं, नामवंत व्हावं, वरदवंत व्हावं, बलवंत व्हावं, अशी आई तुळजाभवानीचं मी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय जवान, भारत माता की. धन्यवाद सर. शेतकरी पुत्र असण्याचा अभिमान आहे, ज्यांची नाळ मातीशी जुळलेली आहे. आजही आपल्या कर्मभूमीवर त्यांचं प्रेम आहे. आमच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी तोंड भरून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्यांच्यात नवचेतना निर्माण करण्याचं काम केलं, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं आपले ज्या डिपार्टमेंटचं ब्रीद आहे, सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, त्या ब्रीद प्रमाणेच
तुम्ही सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. सर, व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आपण आलात. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली. विचारांची मशाल हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणारं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आपल्या अमृतमयी विचारांचे विचारपुष्प आम्हा सर्वांना ऐकण्याची संधी मिळाली. साहेब, तुमचे अनुभव व संस्कार आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देतील. मी आमच्या संस्थेच्या वतीने आपले शतशः आभार मानतो. जीवनामध्ये संकटातून जो मार्ग काढतो तोच खरा यशस्वी होतो, असा ज्यांनी संदेश दिला असे आजचे गौरवार्थी माननीय श्री रवींद्रजी दसकुटे, आपण आपल्या गोड वाणीतून आम्हा सर्वांना तुमच्या शब्द सुमनांनी मंत्रमुग्ध केले आणि सर्वांना शब्दगंगेत नाव घातलं. तुमच्या वाणीने हा सोहळा मंगलमय झाला. मी सर्वांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांच्या आचरणात शिवचरित्र, ज्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समृद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं, असे माणुसकी जपणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, ज्यांना उत्तर महाराष्ट्रातील श्वेतक्रांतीचे जनक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे आजचे गौरवार्थी उद्योजक माननीय संजयजी हिरे, आपण आपला वेळात वेळ काढून तसेच आम्हा सर्वांना ज्यांच्या आशीर्वादामुळे आमचे कार्य करण्यास शक्ती मिळते. आम्हा सर्वांना मातृतुल्य असणाऱ्या संस्थेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती सुशीलाताई अक्का आहेत. आपणही कार्यक्रमासाठी सकाळपासून उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब यांनी संस्थेचा संपूर्ण यशाचा आलेख आपल्या समोर सादर केला आणि अध्यक्ष भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या मार्गदर्शिका संस्थेच्या सचिव आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सौ मालतीताई आहेर मॅडम यांनी आजचे प्रमुख अतिथी आदरणीय माननीय प्रतापरावजी दिगावकर साहेब यांचा परिचय करून दिला व योग्य असा सन्मान केला. त्यासाठी मी आपले शतशः आभार मानतो. तसेच आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे, आजचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करणारे संस्थेचे प्रशासन अधिकारी सेवानिवृत्त उपप्राचार्य श्री विखे गौंडर सर यांचे मी आभार मानतो. तसेच प्रमुख पाहुण्यांबरोबर आलेले बीडीओ पाटील साहेब, गुरव सर यांचे मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संस्थेचे कार्यकारी मंडळ सभासद यांचेही आभार व्यक्त करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एमईपीचे माजी संचालक डॉक्टर विश्राम बापू निगम, तसेच एमईपीचे देवळा तालुक्याचे संचालक विजू नाना पगार, देवळा तालुक्याचे माजी संचालक प्रमोददादा पाटील, तसेच देवळा नगर पंचायतचे नगरसेवक जितूअण्णा आहेत, विनूदादा आहेत. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या अण्णांच्या ज्येष्ठ कन्या विमलताई सावंत, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जया राय मॅडम, तसेच या कार्यक्रमाला पडद्याआडून अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणारे सेवानिवृत्त प्राध्यापक मराठीचे समीक्षक साहित्यिक एकनाथजी पगार सर यांची मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रतिदेश डॉक्टर वसंतराव आहेर, तसेच सोशल मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू मोठा भाऊ पगार,
सोमनाथजी जगताप, संजयजी देवरे हे पण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. केंद्र प्रमुख दिलीप पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी आहेर, तसेच उपप्राचार्य डी.के. आहेर, जयवंत बदाने, आर्यन निकम सर, त्याचप्रमाणे श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलचे सर्व कर्मचारी वर्ग, जिजामाता कन्या विद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्वात महत्वाची ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी ताट बसायचे, डोळे मिटून घ्यायचे.